1 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे नेते खरगे साहेब यांची भेट या ठिकाणी ते देणार आहे। त्या निमित्तानं त्यांच्याबरोबर आमचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपालजी पण राहणार आहेत आणि राहुल गांधीजी ज्यांनी डरो मत हा जो संदेश या देशाच्या लोकांना दिला आणि स्वतः त्यांच्यावर अनेक संकट आली, पण या सगळ्या संकटाला त्यांनी मात केलं। त्यांचं लोकसभा सदस्यत्व खोटे आरोप लावून रद्द करण्यात आलं। त्यांना दिल्लीचं त्यांचं घर खाली करावं लागलं। त्यांना बेघर करण्याचं काम केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं आणि मग माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय देऊन त्यांना न्याय दिला आणि त्याच्यानंतर राहुल गांधीजी लोकसभेत गेल्यानंतर जे देशातलं एक हिस्सा जो मणिपूर, तिथं हजारो महिलांवर अत्याचार, त्यांना जाळण्यात आलं। मणिपूर आजही जळत आहे, पण देशाच्या प्रधानमंत्र्यांना त्यांची कुठली काळजी नाही। ती भावनासुद्धा लोकसभेमध्ये त्याच ताकदीनं भारत मातेच्या हत्यारे तुम्ही आहात म्हणजे नरेंद्र मोदीच्या सरकारला उद्देशून त्यांनी ज्या पद्धतीनं देशाच्या या सरकारच्या विरोधात त्यांचा जो आवाज त्यांनी उचलला, त्यांच्या पूर्वव्यवस्थेच्या विरोधात तो आवाज उचलला, त्याच्यानंतर राहुल गांधीजी पहिल्यांदा महाराष्ट्रात येतात आहेत आणि ही महाराष्ट्र ही शौर्याची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि या भूमीवर या राहुल गांधींसारख्या व्यक्तिमत्वाचा सत्कार व्हावा अशी भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या मांडली गेलेली होती आणि त्यानिमित्तानं एक सत्काराचाही कार्यक्रम राहुल गांधींचा टिळक भवन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये घेण्यात आलेला आहे। त्याची तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 1 तारखेला 5 वाजता राहुल गांधीजी या ठिकाणी येतील आणि त्या पद्धतीची ही जोरात तयारी आम्ही या ठिकाणी करायला एकत्रित आलेलो आहोत। साहेब बोलतात नाही, आत्ताच नानाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे देशात बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत। राहुलजींचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं, त्याच्या आधी त्यांची एक अत्यंत यशस्वी अशी भारत जोडो यात्रा झाली। नंतर देशात जे वातावरण झालं, त्यांचं घर देखील खाली करायला लावलं होतं। त्यानंतर त्यांना कोर्टातून न्याय मिळाला, त्यांचे सदस्यत्व बहाल झाले तरी संसदेच्या कामकाजामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली। अविश्वास ठरावावर ते मणिपूरचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या सर्व घडामोडीनंतर आणि विशेषतः देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करण्याकरता एक इंडिया ही विरोधी पक्षाची आघाडी तयार झालेली आहे। त्यानंतर पहिल्यांदाच राहुलजी मुंबईला येत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला टिळक भवनला 1 तारखेला भेट देण्याचं कबूल केलेलं आहे। इथं आल्यानंतर ते काँग्रेसच्या राज्यातून आलेल्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, कदाचित आपल्याशी बोलतील। आणखी अत्यंत MPCच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही भेट आहे। देशातलं वातावरण बदलतंय, राज्यातलं वातावरण बदलतंय आणि राज्यातला काँग्रेस पक्ष ताकदीनं येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता कटिबद्ध आहे। त्या परिस्थितीमध्ये राहुलजींची आणि खडगेजींची MPCच्या टिळक भवन कार्यालयाला भेट ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे। त्याची तयारी चाललेली आहे, आपण सर्व पाहिले की एक मागं व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम इंडियाची
28पेक्षा जास्त विरोधी पक्षाची जी तिसरी बैठक मुंबईला होते आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की ती 31 आणि 1 तारखेला बैठक संपन्न होणार आहे. 31ला सर्व नेते मंडळी मुंबईत येतील. 31ला रात्रीभोज आहे आणि नंतर 1 तारखेला 10 वाजल्यापासून बैठक होणार आहे. नंतर बैठक संपल्यानंतर सर्व नेते पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर राहुलजी आणि खडगेजी टिळक भवनला येणार आहे. त्या कार्यक्रमाची माहिती आत्ताच आपल्या प्रांताध्यक्षांनी दिली. आम्ही सर्वजण ती तयारी पाहायला इथं आलेलो आहे. त्याचबरोबर MPCCनं आगामी निवडणुकाकरता एक खूप मोठी कम्प्युटर रूम, IT सेल, वॉर रूम तयार केलेली आहे. त्याचंही काम चाललेलं आहे. त्या वॉर रूमचं देखील उद्घाटन किंवा त्या IT इन्फ्रास्ट्रक्चरचं उद्घाटन देखील राहुल गांधी जेव्हा 1 तारखेला इथे येतील त्यांच्या हस्ते ते होणार आहे. ही सगळी तयारीची धामधूम चाललेली आपण पाहताय आणि ती सगळी तयारी 1 तारखेच्या आमच्या MPCCच्या बैठकीकरता करण्यात आलेली आहे. सर्व राज्यातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. हे यांच्या या बैठकीबद्दलची माहिती आहे. आणखी काय आपल्याला नानांना विचारायचं असेल तर शरद पवारांशी संशय व्यक्त केला होता तेव्हा बेंगळुरूला झाला नाही. मात्र ते इकडे सरकारमध्ये आहे दुसरीकडे होतात की आपली मालकी सगळ्यांची होत आहे. शरद पवारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काँग्रेस पक्षाचा संशय काय आहे का, त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. हे पहा, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय शरद पवारजी हे इंडिया आघाडीचे घटक आहेत. त्यांनी पटना आणि बेंगलोरच्या बैठकीला ते उपस्थित होते. आमच्या पूर्वतयारीला एका बैठकीला ते उपस्थित होते आणि मला वाटतं 31 आणि 1च्या बैठकीलाही ते आणि त्यांचे सहकारी उपस्थित राहतील. तर त्यांच्या पक्षामध्ये काय चाललेले आपण सगळे TV वर पाहतोय. तुम्ही त्या सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत देताय. कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रम आहे, पण मला वाटतं की तो संभ्रम राष्ट्रवादीचे नेते पवारसाहेब हे दूर करतील आणि निश्चितच इंडिया आघाडीमध्ये राहतील. पण आमचा निर्धार आहे, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर जे कोणी घटक नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता सोबत आहेत त्यांना घेऊन आम्ही या पुढच्या आगामी निवडणुकीला लढणार आहे. पण त्यामध्ये महाविकास आघाडीचे 3 मुख्य घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि NCP शरद पवार गट यांच्या खेरीज जे काही इतर पक्ष ज्यांच्याशी चर्चा चालू आहे ते देखील आमच्या आघाडीमध्ये आले तर आमचं स्वागत आहे. ते जे येणार नाहीत त्यांना सोडून आम्ही नरेंद्र मोदींच्या आणि या भाजपच्या आणि भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढाई चालू नाही. असं आहे बघा, हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी तो प्रश्न कसा सोडवायचा तर त्यांचा अधिकार आहे. त्यांना आमची काही गरज लागणार नाही. स्पष्टीकरण दिली आहे ना. त्यामुळे त्यांनी आता ते घेतात, बैठका घेतात, आपण त्यांच्या सभा ऐकतोय. लवकरच मला वाटतं परिस्थितीचं स्पष्टीकरण होईल. कोर्टाची तयारी देखील चाललेली आहे, कारण 9 राष्ट्रवादीचे आमदार जे शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले आहेत त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई देखील अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. 2 खासदार आणि 2 खासदार त्याच्यावर आता निर्णय होईल. तर ते अंतर्गत त्यांचं जे काय चालले तर त्याचे उत्तरं ते देतील. लुक इंडिया अलायंस के बारे में आई कांट टेल यू व्हाट विल हैपन इन द मीटिंग ऑफ द इंडिया अलायंस ऑन द फर्स्ट. देयर आर एक्सपेक्टेशंस ऑफ ऑल ऑफ अस एज यू हैव एक्सपेक्टेशंस. द आउटकम ऑफ द मीटिंग विल बी they'll meet you after the meeting is over on the first around 4 o'clock or so,
and they'll tell you about the outcome of the third meeting of the India Alliance. I can't be expected to speak on behalf of what happens in the India Alliance meeting. Any seat sharing formula will be discussed, logo to be agreed. Please don't ask me that. These are all details of what the India Alliance is going to discuss. So we'll wait for the outcome of the India Alliance meeting on the first. संदर्भात सर्वांमध्ये उत्साह आहे. मात्र दुसरीकडे भाजप असं म्हणतंय की हा पारिवारिक कार्यक्रम आहे, पर्यटनासाठी हे नेते मंडळी येत आहे. कसं पाहताय? ते हास्यास्पद आहे. तर त्याचं काय बोलायचं? हे पहा, भाजप किती पॅनिकी आहे हे बँगलोरच्या मिटिंगच्या दिवशी कळलं. ज्या दिवशी इंडिया अलायन्सचे 28 लोक बँगलोरमध्ये एकत्रित झाले त्या दिवशीच नरेंद्र मोदींनी घाईगर्दीने काही पक्षांना गोळा केलं, ज्या पक्षाची नावंही कुणी ऐकलेली नाही, त्याचा लोकसभेमध्ये एक सदस्यही नाही, आणि त्याच दिवशी नेमकी 30-35 पक्षांची बैठक घेतली. म्हणजे का असे पानिके झाले? इंडिया अलायन्सचा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. आपण जर 2014 आणि 19 लोकसभा निवडणुकीचे आकडे पाहिले तर 14मध्ये भाजपला 31% मतं पडली, बालाकोट नंतर 19च्या निवडणुकीमध्ये 37% मतं पडली. पण याचा अर्थ की जवळजवळ 60-62-65% लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतदान केलं होतं. परंतु या लोकसभेमध्ये 38 पक्षाचे खासदार आहेत. म्हणजे या जनतेने 38 वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या खासदारांना निवडून दिले. मताची विभागणी झालेली आहे. ती विभागणी टाळायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या NDA आघाडीच्या एका उमेदवाराविरुद्ध, जातीवादी पक्षांच्या विरुद्ध आमचा इंडियाचा एक उमेदवार उभा करायचा आमचा प्रयत्न चालला. तर नरेंद्र मोदीचा याचा छाट द्यायचा, छोटे पक्ष उभा राहायला, BRS सारख्या पक्षांना उभं करायचा प्रयत्न चालला आहे. त्यांचा तो प्रयत्न करतील. आमचा प्रयत्न आहे की आपल्या विरोधकांच्या मताची विभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. किशोर विचारलं आम्ही पूछा तुम्ही विचारलं हां. देखिए, आप मुझे इंडिया अलायंस की 31 तारीख को बैठक होने वाली है उसकी जानकारी मेरे से ले रहे, मैं कैसे दे सकता हूँ? हमारी सभी कार्यकर्ता के रूप में अपेक्षाएं हैं. मैंने जैसे आपको बताया कि जो ब्रॉड अलायंस है तो हमारा क्या उद्देश्य है कि हम NDA के खिलाफ एक व्यक्ति को खड़ा करेंगे ताकि वोटों का बंटवारा हम टाल सकें. तो इसके अराउंड जो भी होगा, क्योंकि हमारी उम्मीद है कि क्या कॉमन मिनिमम प्रोग्राम होगा, क्या सीट शेयरिंग के बारे में कोई फॉर्मूला तय होगा, क्या 11 लोगों की जो समन्वय समिति बनने वाली वो होगी, या कोई कन्वीनियर या समन्वयक बनेगा. ये तो सब चीज़ें जैसे आपके दिमाग में हमारे दिमाग में भी है, लेकिन उस बैठक में क्या होगा उसके बारे में विचार करना या चर्चा करना, टिप्पणी करना सही नहीं है. आप लगातार कह रहे हैं तमाम पार्टियों को साथ लाने की कांग्रेस एक साथ कोशिश कर रही है. राहुल जी ने साथ कहा कि बीजेपी से लड़ना है, लेकिन पवार साहब की भूमिका को लेकर उन्होंने सब सुन लीजिए, एक बयान देते हैं, पलट जाते हैं. क्या आप चाहते हैं कि जनता के मन में जो अभी भी भ्रम है, कार्यकर्ताओं के मन में जो अभी भी भ्रम है, उस भ्रम को इस बैठक, मुंबई बैठक में वो दूर करने की कोशिश करें ताकि स्थिति साफ हो जाए? देखिए, जैसे मैंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस में NCP में जो भी घटनाएं घटी है वो उनका अंदरूनी मामला है. ना तो उन्होंने हमें कोई मदद मांगी है, लेकिन हमने ये कहा है कि आपकी जहाँ भी बैठक होगी हमारे कार्यकर्ता आपके साथ जाएंगे, आपका साथ देने के लिए जाएंगे. जैसे मैं गया था कराड़ में, हमारे और भी साथी जाएंगे. हम चाहते हैं कि अगर राष्ट्रवादी कांग्रेस का एक घटक, एक कोई तबका अगर मोदी जी से लड़ता है तो हम उनके साथ हैं. अब वो परिस्थिति सामने आएगी, आप उनसे पूछिए. इंडिया अलायंस को सिविल सोसाइटी मेंबर्स ने सपोर्ट किया, आपने एक्सेप्ट किया, लेकिन उसमें वेदा पाटकर, निष्ठा चितलवाल जैसे नाम शामिल हुए. बीजेपी की तरफ से आलोचना की जा रही है कि एंटी मोदी जो लोग हैं ऐसे जिनके ऊपर केसेस भी उनको साथ में लेके इंडिया अलायंस बढ़ रहा है. इससे इंडिया अलायंस का खरा जो चेहरा है वो सामने आ रहा है. देखिए, राहुल जी की भारत जोड़ो यात्रा में जो लोग जुड़े थे, जो भी लोग जुड़े थे वो भारत के नागरिक थे. चाहे वो सिविल सोसाइटी आपको नाम दीजिए, कोई और नेताओं के नाम दीजिए, वो सभी के सभी ये तानाशाही जो प्रवृत्ति नरेंद्र मोदी की, उसके खिलाफ लड़ने के लिए इकट्ठे हुए थे. ये हमारा आज का जो चुनाव का जो कार्यक्रम है वो क्या है?
ये किसी को प्रधानमंत्री बनाने के लिए, किसी को मंत्री बनने के लिए नहीं है। हम सिर्फ इस देश का जनतंत्र बचाने के लिए, इस देश का संविधान बचाने के लिए ये कोशिश हो रही है। तो जो भी हमारे साथ आएगा उनका हम स्वागत करेंगे। दे आर ऑल वेलकम। बाबा क्या कोई और अपने पूछिए ना, अपने पूछिए। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा कायदा आहे. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघत आहे. सरकार यामधून मार्ग काढणार पाहिजे, कोर्टात देखील विषय आहे. कसं बघता याच्याकडे मराठा आरक्षणाबाबतची काय भूमिका आहे? हे पहा, मराठा आरक्षणाबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. मी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे. ते त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोर्टात त्या आमच्या अध्यादेशाचा बचाव केला नाही, त्यामुळं तो अध्यादेश रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकार असताना अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचे मंत्री गट एक निर्माण झाला होता, त्यांनी काम केलेलं आहे. आता पुढं हे सरकार काय करणार आहे त्याने आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, तुम्हाला घेतलं पाहिजे विश्वासात. संभ्रम आहे, लोक संतप्त आहेत. त्यामुळे आता या शिंदे सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पुढं काय करायचं ठरवलं पाहिजे. नाही तर यावर पुन्हा राजकारण जसं धनगर समाजाबाबतीत देवेंद्र फडणवीसांनी राजकारण केलं तसंच राजकारण ते करतायत असं आमचा आक्षेप आहे. अरे कागनी एक अहवाल सादर केला आहे. त्यात द्वारका हायवेवरून कागनी एक अहवाल सादर केला आहे. त्या कामामध्ये नियमितता नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र विरोधी पक्षाकडनं आता असं म्हटलं जात आहे हे नितीन गडकरी यांना अडकवण्यासाठी आहे, कट केला गेला आहे. तर विरोधी पक्षात आपण देखील होता, आपलं मत काय आहे? खरं नितीन गडकरी यांना टार्गेट केलं जात आहे का भाजपकडून? हे पहा, CAG एक संविधानिक व्यवस्था आहे. सरकारच्या कामकाजावर करणारं हे महा ऑडिट आहे. आणि नुकतंच काँग्रेस पक्षानं CAGनी सादर केलेल्या 7 महाघोटाळ्याबद्दल जनतेला माहिती दिलेली आहे. त्यामध्ये द्वारका फ्रीवेचा एक उल्लेख आहे आणि ते आकडे तुमच्यासमोर आहेत की किती प्लॅन कितीचा होता आणि कितीचा झाला, पर किलोमीटर कॉस्ट काय आलेली आहे. आता त्यामध्ये घोटाळा झाला असेल तर अचा घोटाळा बाहेर काढायचा आणि बचा काढायचा नाही असं होणार नाही. ज्या ज्या लोकांनी घोटाळे केले असतील ते घोटाळे बाहेर निघतील. काँग्रेस पक्षाने ते आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि ते एक नाही 7 घोटाळे आहेत. त्यामध्ये हायल इंजिनचा घोटाळे बरेच आहेत, ते काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यासमोर आलेले आहेत. तर आता आमची मागणी आहे की या कॅगच्या अहवालावर संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे, पण नरेंद्र मोदी त्यावर चर्चा करणार नाही. आता कॅगच्या अनुषंगानं ते अंतर्गत लढाई लढतायत का, ते गडकरींच्या विरुद्ध कुरघोडी करायचा प्रयत्न करतात का, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझा एवढाच, काँग्रेस पक्षाचं एवढंच म्हणणं आहे की आज जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे. म्हणजे अ मंत्र्यांनी केली, ब मंत्र्यांनी केली, राज्य सरकारने केली, मोदींनी केली, अदानींनी केली. हे जनतेचा पैसा लुटला जातोय, त्यावर चर्चा झाली पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी हे नाराज आहेत अजित पवारांवर. त्यांनी तसं मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलं आहे की विभागीय जो निधी आहे तो त्यांना दिला जात नाहीये असं अशा प्रकारे. हे पहा एक आहे गोष्ट की हे शिंदे सरकारला येऊन मला वाटतं किती 1 वर्षाहून किती 1.5 वर्ष, 1.25 वर्ष झालेलं आहे. अजूनही त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. एक अत्यंत बोलकी बाब आहे. त्यामध्ये इतका अंतर्विरोध आहे की त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं नाव जरी काढलं तर इतक्या जणांना आश्वासन देऊन ठेवलेलं आहे. कोणाला कॅबिनेट करतो, तुम्हाला कुठलं मोठं मलाईदार खातं देतो, ते त्यांना आता काही पार करता येणार नाही. त्यामुळे लंगडत सरकार चाललेलं आहे. साधं पालकमंत्री कोणाला करायचं, 15 ऑगस्टचं झेंडावंदन कुणी करायचं, याबद्दल किती मारामारी आहे. आणि आता चंद्रकांत दादांनी जर अजित पवारांच्या निधी वाटपाबद्दल जर तक्रार केली असली तर ते हास्यास्पद आहे. कारण अजित पवारांच्या निधी वाटपावरून सगळे रामायण झालेलं आहे, त्यांचा तो महाभारत झालेलं आहे सगळं. ते महाभारत सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं शिवसेना फुटली. आता ते कसं वागणार आहेत, काय करणार आहेत माहिती असताना आता चंद्रकांत दादांनी तक्रार मला वाटतं वर केली पाहिजे. इथे तक्रार करून तुमच्यासमोर करून नाही परदेशी महाराष्ट्रात असलेले उद्योग परराज्यात असा आरोप काँग्रेस आणि इतर पक्षांनी केला होता. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने एक ट्विट करत म्हटलं आहे की परदेशी मजूर मोठ्या प्रमाणात झाले, त्यामुळे महाराष्ट्र असं आहे
की महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरतेमुळं मोठे उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जो तळेगावला पुण्याला येणार होता, निश्चित झालं होतं, तो या अस्थिरतेमुळं तो गुजरातला गेला. आज एक फॉक्सकॉननी फार मोठी आयफोन निर्माण करण्याची मोठी गुंतवणूक 5,000 कोटीची गुंतवणूक ही गेल्या महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये केलेली नाही. आज ॲपल कंपनी आपले आयफोन चीनमध्ये करायच्याऐवजी तैवानमध्ये करायच्याऐवजी बाहेर करायचा प्रयत्न करते, भारतामध्ये येते. आज आयफोन मॅन्युफॅक्चरिंग श्रीपेरुंबुदूरला तामिळनाडूमध्ये होत आहे, श्री सिटीमध्ये आंध्रामध्ये होत आहे, कोलारमध्ये कर्नाटकमध्ये होते, बँगलोरमध्ये कर्नाटकमध्ये होत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2017 साली हुलकावणी दाखवली होती की ॲपल आयफोन इथे येणार आहेत, पण ते आले नाहीत. 35,000 कोटीची गुंतवणूक झाली. आज वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळं मोठे उद्योग येत नाही. आता तुम्ही FDIचा उल्लेख केला की काय आकडे आहेत. तर FDIचं कसं असतं की समजा एखाद्या कंपनीचं मुख्यालय मुंबईत असेल पण त्याचा कारखाना बेंगलोरमध्ये असेल तर त्याची गुंतवणुकीचे आकडे हे मुंबईला दाखवले जातात. मला हे सांगा की उद्योग कुठं कुठं आलेले आहेत, तर त्यातून किती रोजगार निर्माण झालेला आहे. आज महाराष्ट्रासमोर आज रोजगार निर्मितीचा खरा प्रश्न आहे. महागाईचा आहेच आहे. रोजगार निर्माण होत आहेत का? आपले रोज आकडे निर्माण होत आहेत की इतके लोक इंजिनियर होऊन बाहेर पडतात, त्यांना रोजगार मिळत नाही. आणि हे सरकार महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण करण्याकरता अपयशी ठरलेलं आहे. देखिए, उनके यहाँ इतना अंतर विरोध है. जब भी अजित पवार ग्रुप आके मिला है, जो मलाईदार महकमे किसको मिले हैं उसके बारे में विरोधाभास है. जो लाइन में वेट कर रहे थे कि हमारा नंबर अब आएगा, उनका नंबर नहीं आता दिख रहा है. जो लोग 12 MLC बनने की तलाश में थे उनको भी नहीं मिल रहा है. कई जगह जो आस लगा के बैठे थे शायद हम विधानसभा लड़ेंगे, हम लोकसभा लड़ेंगे, एक और आदमी आने के बाद उनका भविष्य के ऊपर एक प्रश्न चिन्ह हो गया. तो बहुत सारा अंतर विरोध है, लेकिन इसमें नुकसान राज्य की जनता का हो रहा है. चंद्रकांत दादा का नहीं हो रहा है या किसी और मंत्री का नहीं हो रहा है. ये राज्य की जनता का नुकसान हो रहा है, हमारे युवाओं का हो रहा है. हमारे युवाओं को नौकरी नहीं मिलेगी, किसानों को. आज देखिए, अब आपने नहीं पूछा लेकिन मैं बताता हूँ, प्याज की क्या हालत है. नरेंद्र मोदी ने आते ही प्याज पे 40% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई है. हमारी मांग है कि 40% एक्सपोर्ट ड्यूटी तुरंत समाप्त की जाए. देखिए क्या है कि आज प्याज की हालत बारिश की वजह से आप जानते हैं कि उपज पे काफ़ी असर पड़ा है. बाहर के देशों में आज जापान की मंडियों में प्याज की कीमत 550 रुपये किलो है. चीन में प्याज की कीमत 200 रुपये किलो है और हम यहाँ से 24 रुपये लेंगे किसान से. हमारी मांग है कि तुरंत एक्सपोर्ट ड्यूटी हटाई जाए 40% की. किसान को अगर 4 पैसे मिलते हैं तो मिलने दीजिए. हम अपने शहरी भाइयों को बताएंगे कि जब किसान का प्याज 2 रुपये 3 रुपये बिकता है तो कोई उसके लिए आंसू बहाता है. जब टमाटर 2-3 रुपये किलो बिक रहे थे तो कौन उसकी मदद के लिए आया था. हमेशा अनियन प्राइसेस, प्याज की कीमतें वो एक साइकिल रहती है. 2-4 साल के बाद अच्छे दिन आते हैं, उस समय आप उसकी कीमतों को बंद कर देंगे, 24 रुपये देंगे उसको. तो ये सरासर अन्याय है. हमारी मांग है, पार्टी की मांग है, हमारी मांग है कि ये नरेंद्र मोदी ने जो किसानों की प्याज के ऊपर जो 40% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई है उसको तुरंत रद्द किया जाए. आमची ही अत्यंत गंभीर मागणी आहे की कांद्याच्या निर्यातीवर नरेंद्र मोदी सरकारने 40% निर्यात कर लावलेला आहे, तो ताबडतोब बंद केला पाहिजे. कारण हे क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन आहे. 40% निर्यात कर लावला तर कांदा निर्यात होणार नाही आणि देशांतर्गत कांद्याचे भाव पडतील. आणि शेतकऱ्यांच्यावर, विशेषतः कांदा उत्पादक, महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अत्यंत घोर अन्याय आहे. अरे यार हो गया ना. जेडीयू लीडर उन्होंने बैक किया है नीतीश कुमार को पीएम कैंडिडेट के लिए इंडिया अलायंस का. क्या एक पीएम कैंडिडेट को फाइनलाइज करना ये एक बड़ा रोडब्लॉक रहेगा और सीट शेयरिंग एक बड़ा. देखिए, इस बातें में कृपया मेरे से न पूछिए. ये इंडिया अलायंस की बैठक की बातें हैं, उसका हम क्यों अटकलें लगा रहे हैं. हमारा उद्देश्य मैंने पहले आपको बताया एक ही है, एक के खिलाफ एक. ये हमारा ऑब्जेक्टिव है. जो वो साथ होगा तो देखो मोदी कहाँ भागेंगे आपको पता भी नहीं चलेगा. लेकिन ये आप होने दीजिए.
और हमारी इंडिया मीटिंग के लिए आपकी सबकी शुभकामनाएं दीजिए। हम यही मल्लिका अर्जुन खड़गे जो है वो एक कॉन्शियस कैंडिडेट समझ में आ रही सर। मल्लिका अर्जुन खड़गे एक मिनट मल्लिका अर्जुन खड़गे आज संजय राऊतांनी म्हटलंय की महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाच्या 18 जागा निवडणुकीत असणार आहे ते सोडून सर्व नेत्यांना इतर पक्षांना जागा देणार आहे। तुम्ही आधी की आपल्याला लक्षात असेल की उद्धवजींनी पण सुद्धा आता जो रिव्ह्यू घेत असताना त्यांनी सांगितलं की जिथं त्याचं मेरिट असेल त्याच्या आधारावर आपण जागा वाटपाचं धोरण स्वीकारू आणि काँग्रेसनी पण भूमिका कोरमध्ये आज निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे जी काही मेरिट असेल त्या मेरिटच्या आधारावर निर्णय होणार आहे। त्याच्यामुळे उद्या आम्हाला 25 मिळतील की त्यांना 18 मिळतील हा प्रश्न नाही आहे। आमच्यासमोर एक तानाशाह सरकार जी BJPची जी नरेंद्र मोदीच्या रूपाने केंद्रात बसलेली आहे त्या सरकारला परास्त करणं हा आमचा MVAचा पहिला उद्देश आहे आणि त्या उद्देशावरच आम्ही काम करतो आहे। त्याच्यामुळे हे कॉम्पिटिशन जागा वाटपाचं आमच्यामध्ये नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटप मल्लिका अर्जुन खड़गे को लेकर जो है कंसेंसस नजर आई, राष्ट्रीय नेता जो है पसंद करे उन्हें, क्या आप लोग की भी पसंद होंगे मल्लिका अर्जुन खड़गे कांग्रेस पार्टी की? देखो, मैंने शुरुआत से भी कहा है और अभी हमारे माजी मुख्यमंत्री हमारे नेता पृथ्वीराज चौहान साहब जी ने भी कहा है कि हमारा कॉन्सेप्ट जो है कि एक लोकतंत्र को नरेंद्र मोदी जी की तानाशाह सरकार जो बर्बाद कर रही है, हमारे संविधान को बर्बाद कर रही है, उसको सत्ता से हटाना यही इंडिया अलायंस का सबसे बड़ा उद्देश्य है। और इसलिए कौन प्रधानमंत्री बनेगा ये इशू आज नहीं है। देश हमारी भारत माँ को बचाना, जो हमारे नेता राहुल गांधी जी ने लोकसभा में भारत माता की हत्या नरेंद्र मोदी की सरकार कर रही है, ये जो लाइन है ये हमारी यही देश की जनता की भावना है और उसी भावनाओं को लेके इंडिया अलायंस आगे जा रही है। तो मुझे लगता है कि कौन बनेगा प्रधानमंत्री ये नहीं है। मैं बार बार ये कहता हूँ कि जो बीजेपी अपने आप पे बहुत घमंड कर रही थी कल तक कि नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री के उम्मीदवार है, अब आपने देखा होगा कि चंद्रयान 3 में जिस तरह से लोग 75% लोग चंद्रयान 3 देख रहे थे, बड़ा हमारे देश के साइंटिस्ट का वो सम्मान कर रहे थे और जैसे ही चंद्रयान 3 स्थापित हुए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाषण देने को गए तो टीवी लोगों ने बंद कर दिया। तो नरेंद्र मोदी का चेहरा भी अब देश की जनता को नहीं चल रहा है। तो बीजेपी उस बारे में भी बात करे और इसलिए हम नहीं चाहते कि ये विषय इंडिया अलायंस का नहीं है, ये देश को बचाने का इंडिया अलायंस का सबसे बड़ा उद्देश्य है और कांग्रेस और हमारी सभी इंडिया अलायंस की सभी राजकीय दल उसी उद्देश्य से आगे जा रही हैं। थैंक यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।